हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 194 पसारा. खूप वर्षांनी अफलातून नगरीच्या चौपाटीवर बाळूसह गेलो होतो. बाळू मला म्हणाला, गुरुजी, आता आमची चौपाटी पूर्वीसारखी राहिली नाही. पूर्वी तुम्ही सूर्योदयाला किंवा सूर्यास्ताला येथे शांतपणे बसत होता. पाहणाऱ्याला सूर्य भेटत होता. आता येथे शेकडो माणसे असतात. सूर्याशी त्यांना काहीही घेणे नसते. शांततेचे तर वावडे आहे. चटकदार खाद्य पेय पदार्थांच्या कित्येक गाड्या उभ्या असतात. मंडळी बायका मुलांसह येथे येऊन धमाल मौजमजा करत असतात. चौपाटीवर पोहोचलो तर बाळूने सांगितलेल्याची सत्यता पहिल्या दृष्टीलाच पडली. हे ठिकाण आता आपल्यासाठी राहिले नाही हे उमजले. इतक्यात समोरून एक साधिका आली. सर, आईस्क्रीम घ्या. मुलांना आईस्क्रीम द्यायला जात आहे. अहो, काय करणार, आमचे नवरे 6-6 महिने भारताबाहेर असतात. जेव्हा भारतात असतात तेव्हा सकाळी 8ला ऑफिसला जातात ते रात्री 10ला घरी उगवतात. मग आम्ही 7-8 जणी समदुःखी मुलांना घेऊन जातो कंटाळा घालवायला कोठेतरी. असं म्हणून ती साधिका मुले खेळत होती तिकडे आईस्क्रीमचा पुरवठा करायला गेली. तिकडे मुले वाळूमध्ये किल्ले, घरे, बंगले, इमारती, नगरे वगैरे उभारण्यात मग्न होती. मधून आया काय आणून देतील ते खात पीत होती. मधूनच एखाद्याच्या हातापायाच्या धक्क्याने एखाद्याच्या किल्ल्याचा फुटका बुरुज व्हायचा. कोणाच्या घराचे छप्पर कोसळत होते. कोणाच्या नगरीतील रस्ता उखडत होता. अशावेळी त्यांच्यात भरपूर भांडणे, बाचाबाची, मारामारी होत होती. मग त्यांच्या आयांची धावपळ होत होती. भांडणे मारामाऱ्या सोडवल्या जात होत्या. पुन्हा खेळ सुरू होत होता. इतक्यात एक अद्भुत झाले. सूर्यास्त झाला. आयांनी मुलांना घरी निघण्याची सूचना केली. लगेच समस्त मुलांनी आपणच केलेल्या किल्ल्यावर, घरांवर, बंगल्यांवर, इमारतींवर, नगरावर उड्या मारायला सुरुवात केली आणि आपणच केलेली कलाकृती मोडून टाकली आणि घरची वाट धरली. हे पाहून बाळू स्तिमित झाला. वास्तविक आपल्यालाही हे असेच करायचे असते. जन्माला यायचे, संसाराचा सारीपाट, भातुकलीचा खेळ मांडायचा आणि खेळ मांडून जरा हुश्य करायची वेळ आली असे म्हणता आटपायचा आणि येथून पुढील यात्रेला निघून जायचे. पुन्हा खेळ मांडायचा, मोडायचा. हे थांबवायला एकच एक मुक्तीचा मार्ग आहे आणि तो फक्त मानवी देहीच शक्य आहे. कथामृत 195 दुष्टा घरचा पाहुणचार. पांडव वनवासात राहत असतानाची ही गोष्ट आहे. एक दिवस महारागीट शीघ्रकोपी दुर्वास मुनी दुर्योधनाकडे आले. त्यांच्याबरोबर त्यांचे 1000 शिष्य होते. त्यांना पाहताच दुर्योधनाच्या मनात काही विचार आला. त्याने मोठ्या आदराने दुर्वास मुनी आणि त्यांच्या 1000 शिष्यांचे यथोचित स्वागत केले. त्यांना आग्रहाने आपल्याकडे पाहुणचारासाठी ठेवून घेतले. 1 महिना दुर्वास मुनी आणि त्यांचे शिष्य दुर्योधनाकडे यथेच्छ पाहुणचार घेत होते. दुर्योधनाने त्यांच्या आदरातिथ्यात पाहुणचारात जराही कसलीही कमतरता ठेवली नाही. ते सर्वजण जे म्हणतील, जसे म्हणतील तसे त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे सर्व काही केले. त्यामुळे अर्थातच दुर्वास मुनी दुर्योधनावर अतिप्रसन्न झाले. 1 महिन्यानंतर दुर्वास मुनी परत निघाले तेव्हा त्यांनी दुर्योधनाला विचारले, हे राजन, तुझे असे कोणते हित आहे की जे मी करू शकेन ते सांग. त्यावर तो दुष्टबुद्धीचा दुर्योधन दुर्वास मुनींना म्हणाला, मुनिवर्य,
युधिष्ठिर हा आमचा ज्येष्ठ बंधू आहे, तेव्हा आपण त्याच्याकडे सर्व शिष्यांसह रात्री जाऊन भोजनाची इच्छा व्यक्त करावी. त्यावर दुर्वास मुनी तथास्तु असे म्हणून पांडव राहत असलेल्या ठिकाणी वनात जाण्यासाठी आपल्या शिष्यांसह निघाले. एके संध्याकाळी जेवणे करून पांडव द्रौपदीसह बसले असताना दुर्वास मुनी 1000 शिष्यांसह दाखल झाले. युधिष्ठिराने त्यांचे स्वागत केले. दुर्वास मुनींनी सर्वांसह भोजनाची इच्छा व्यक्त केली. तेव्हा युधिष्ठिर त्यांना म्हणाला की आपण सर्वजण नदीवर स्नानसंध्या करा, तोपर्यंत भोजन तयार करतो. द्रौपदी मोठ्या संकटात पडली, कारण सूर्याने दिलेली थाळी तिने केव्हाच पालथी घातली होती. आता उद्या सूर्योदयापर्यंत त्यामधून अन्न मिळणे शक्य नव्हते. तेव्हा तिने भगवंत श्रींचे स्तवन करून धावा सुरू केला. भगवंत श्रींनी तो धावा ऐकला आणि ते त्वरित वनात दाखल झाले. सर्व वृत्तांत ऐकून झाल्यावर ते द्रौपदीला म्हणाले, कृष्णे, मला खूप भूक लागली आहे, तेव्हा मला लवकर काहीतरी खायला दे. द्रौपदी म्हणाली, आता माझ्याकडे काहीही नाही. ही पहा, सूर्याने दिलेली रिकामी थाळी. पाहतात तर त्या थाळीच्या बुडाला पालेभाजीचे एक पान चिकटले होते. भगवंत श्रींनी ते पान ग्रहण केले आणि लोटाभर पाणी पिऊन ढेकर दिली. त्याबरोबर नदीवर स्नान करत असलेल्या मुनिवरादी शिष्यांना पोट भरल्याची ढेकर आली. दुर्वास मुनींना आपली चूक समजली. ते कृष्णाला म्हणाले, भगवंता, मी दुष्टाघरी पाहुणचार घेतला, त्याचे अन्न खाल्ले, त्यामुळे माझी बुद्धी भ्रष्ट झाली. तात्पर्य काय तर कोणाचे अन्न खावे ह्याचे तारतम्य ठेवावे. हरि ओम.